एकदा महाराष्ट्राच्या सेवेत रुजू आहे. शिवसेनेकडून एक आरोप केला जातो की पुन्हा घराणीशी आहे. मला वाटतं काय थोडी त्यांनी पातळी ठेवावी, थोडी तरी लाज ठेवावी. प्रत्येक वेळी बोलायचंच म्हणून बोलत राहू नये. थोडं स्वतः घ्या, तर जे काही तुम्ही केलंय घोळ त्याच्यात मजा घ्या. ज्या पद्धतीने जी सदस्य संख्या आहे त्याच्यावरून विरोधी पक्षनेतेपद महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये यावेळेस नसणार आहे. बघा, सगळ्या गोष्टी आता बोलणं योग्य नाही. काही काही गोष्टींवर विचार चालू आहे. आम्ही नंतर योग्य वेळी बोलू. विरोधी पक्षनेते योग्य वेळी आम्ही बोलू. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री कोण आहेत कळले का? तुम्ही विरोधी पक्ष नेते म्हणतात, तुम्ही मुख्यमंत्र्यांबद्दल मी तुम्हाला विचारतो, कळलं का कोण? ना आता 48 तास झाले, कोण होईल आता बघूया. पण मग 133 जे जिंकून आले ते बेचारे काय करणार? मागच्या 2.5 वर्षात जसं काही नाही मिळत असेच बसणार का? आणि खरोखर ते जिंकून म्हणजे कुठच्या मताने आले ते पण कळणं गरजेचं आहे. परत एकदा मला काही वाटत नाही, काही वाटत नाही. चला.